तुरीच्या शेंगा बंदर येऊन खायच्या अगोदर मी शेंगा तोडून घेते, कारण याच्या आधी पहिला तोडा हा बंदरानेच खाऊन टाकला. थंडीच्या दिवसात आवर्जून या शेंगा बाजारात विकायला असतात, कारण हिवाळ्यातच या शेंगा लागतात. हे शेंग वारली की त्याची तुरीची डाळ होते. आज मी जी रेसिपीज बनवणार आहे ती एकदम सोपी आणि चालता बोलता खाणारी वस्तू आहे, ती पण एकदम नॅचरल. तर बघा, शेंगा तोडता तोडता थोडीशी हात चिकट पण झाले आणि इतके सारे शेंगा मी तोडलेले आहे. सगळ्यात अगोदर तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण की त्या थोड्या चिकट असतात ना, म्हणून. नंतर मी हांडकीत अर्धा ग्लास पाणी टाकून आणि 1 चमच मीठ टाकून छान शिजवून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपण टाकलेलं मीठ त्या पाण्यात चाललं जाते. त्या शेंगांना जेवढं लागते तेवढंच मीठ टाकायचं आणि पाणी पण 1 ग्लास टाकलं तरी चालेल. या शेंगा शिजायला 10-15 मिनिटे लागतात. शिजल्यानंतर मी हे पातेलं बाजूला केलं आणि कपडे धुवायला गेली. कपडे धुवून आल्यानंतर बघते तर काय, सगळे शेंगा खाऊन फोलपट बाजूला केले होते आणि थोडेफार तिकडं खाणं पण सुरू होतं. थोडेफार उरले होते ते माझ्या हिस्स्याला. चला तर, स्वस्त राहा, मस्त खा. भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.